श्री ग्रंथ नाम श्री दासबोध दशक नववा समास तिसरा निस्संते अनिर्पणना वाचण्यास प्रारंभ करीते महाराज। ओम श्री गणपते नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्री राम श्रुति केला मान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असोना एके घडे। प्रस्तुत समासामध्ये श्रोत्याने वक्त्याला प्रश्न केलेला आहे। ब्रह्म निर्गुण निराकार, दिसत नाही, भासत नाही, जे रंगरूप आकार नसताना सुद्धा त्याच्या ठिकाणी हे सर्व घडते कसे? जे आम्हाला दिसते आहे जग आकार स्वरूपात, रंगरूप गुणस्वरूप, आणि मग त्या क्रिया प्रक्रिया व्यवहार हे मग घडतायत कसं? कारण जे काय घडते ते आकार रूपाला येऊनच घडते असं दिसतं आहे। मग मूळ स्वरूप जे परमात्मा आहे ते निर्गुण निराकार आहे। निराकाराच्या ठिकाणी कसं काय घडणे होते? आणि शास्त्र म्हणते, संत साधू ज्ञानीपुरुष म्हणतात, तो परमात्मा करुणी करता आहे, भोगुनी अभोक्ता आहे। हे कसं शक्य आहे? सर्व काही करतोय तो, मग अकर्ता कसा? आणि सगळं काही भोगतो आहे तो, मग अभोक्ता कसा? जे तीन गोष्टी त्याने विचारल्या। एक, परब्रह्म म्हणून पुढे भासत नसताना सुद्धा हे जग कसे दिसते? मग जगाचं आणि त्या परब्रह्माचं काहीतरी नातं आहे असं तुम्ही म्हणता। मग ते जे नाहीच आहे, दिसत नाही, भासत नाही, नाहीच आहे, त्याचं दिसण्याशी नातं कसं? तो व्यवहार कसा? आणि सर्व काही जर त्याच्यामुळेच होत आहे, तो अकर्ता कसा? सर्व काही भोगणे, अनुभवणे, करणे, जाणे येणे, सर्व काही त्याच्यामुळे होते, त्याच्या ठायी होते। देह नुसतं साधन आहे, पंचमाभूते नुसती साधन आहेत, जग नुसतं साधन आहे। मग त्याच्या ठिकाणी सगळं घडतंय, मग त्याला ज्ञात असलं पाहिजे आणि करते पण त्याच्याकडे असला पाहिजे। ते करते पण त्याच्याकडे कसं नाही, असा प्रश्न केलेला आहे। आता इथे महत्वाचा मुद्दा काय आहे? ज्ञान आणि अज्ञान। जो प्रश्न विचारतो आहे तो अज्ञानी आहे, आणि प्रश्न विचारतो आहे ते ज्ञानासंदर्भात विचारतो आहे। आता अज्ञानाला ज्ञानाचा गंध नाही म्हणून तो अज्ञानी आहे। आता त्याला अनुभव द्यायचा आहे, कशाचा द्यायचा आहे? की ज्ञान आहे, सत्य आणि ते शाश्वत आहे, त्याचा अनुभव द्यायचा आहे। पण जिथे शब्द पोचत नाहीत, देह मन इंद्रिय पोचू शकत नाहीत, बुद्धी पोचू शकत नाहीत, त्याचा अनुभव कसा द्यायचा? हे अवघड आहे। आणि म्हणून ते समजावून सांगणं सुद्धा अवघड आहे। ज्याच्याशी बोलायचं आहे, ज्याच्याशी सांगायचं आहे, त्याला वेद श्रुती स्मृती सगळे नेती नेती असं म्हणाले।
वर्णन करता येत नाही. शेषाने मौन धारण केलं. मग त्याचा अनुभवाची प्रचिती कशी द्यायची हे अवघड काम आहे. परंतु जर विवेक केला, पंचमहाभूताचं विवरण झालं, चार देहाचं निरसन झालं, तर अज्ञान दूर होईल. अज्ञान गेलं तर ज्ञान आहेच. जे दिसते आहे, भासते आहे, ते काय आहे त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आले कुठून? हे सर्व आलं कुठून? एखादा माणूस निश्चित झोपतो, गाढ झोपेत आहे. सकाळी उठल्यावर सांगतो मी गाढ झोपलो होतो, पण एक स्वप्न पाहिलं. आता तो गाढ झोपलाय आणि स्वप्न पाहतो, म्हणजे गाढ झोपेत त्याच्या बाबतीत तसं घडतंय. किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रवासाला गेलेत, लांबच्या प्रवासाला, दूरच्या प्रवासाला, नवीन ठिकाणी गेलेत. त्या नवीन ठिकाणी तुम्ही रेल्वेमधून उतरलेत किंवा बसमधून उतरलेत, तर तुम्हाला संभ्रम निर्माण होतो. पूर्व कुठली आहे, पश्चिम कुठली आहे, दिशा कळत नाही. बघा का होतं? तुम्ही बरोबर आहात, मग तुम्हाला का नाही कळलं? किंवा दोन गाड्या उभ्या आहेत रेल्वे स्टेशनमध्ये, तुम्ही उभे असतात, बसले असतात ट्रेनमध्ये, आणि तुमच्या बाजूची गाडी उभी आहे. पण ती कधी कधी तुमची गाडी चालू झाली तर तुम्हाला वाटतं बाजूची गाडी चालू झाली. कधी कधी बाजूची गाडी, तुमची गाडी चालू आहे, बाजूची गाडी चालते, तुम्हाला वाटते तुमची गाडी चालते. असा पण भास होतो. कधी अनुभव घेऊन बघा. किंवा एखाद्या गोष्टी आपल्याला अगदी आवडीची आहे, सतत आपल्या लक्षात आहे आणि अचानक विसरायला होतं. म्हणजे हे जग आहे ते मायावी आहे. हे कल्पनेतून निर्माण झालेलं आहे, हरिसंकल्प आहे. आणि कल्पनेतून निर्माण झाल्यामुळे जे जे दिसते भासते ते नासते, पण ज्याच्यामुळे दिसणे भासणे घडते आहे ते तसेच आहे, ते नाश पावत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा विसरले तेव्हाही तुमचा आत्मा चैतन्य तुमच्यामधलं तुमच्या ठिकाणी आहे. तुमचा देह तुम्ही तेच आहात. किंवा तुम्हाला जे भास झाले तेव्हाही तुमचं चैतन्य तिथे, तुम्ही तिथे आहात. कारण का? की एक मूळ कल्पना केली, मी देह आहे. जग वेगळं, देह वेगळा आणि भगवंत वेगळा, ही कल्पना केली. आणि त्या कल्पनेमुळे गुंता वाढला, संभ्रम वाढला. म्हणून मी देह आहे का हे तपासलं पाहिजे. तर देहाच्या आधी मी म्हणणारा आहे. देहाच्या आधी ती जाणीव आहे, ते चैतन्य आहे. जसं आईच्या गर्भाशयात एक रेतकण जातो आणि मग आई अन्न रस खाते, ते गर्भाशयात जातात, त्याच्यातून शरीर बनतं. मग त्या अन्नरसामध्ये ते चैतन्य आहे. अन्नाचा एक दाणा जमिनीवर पडू दे आणि त्याला पाणी मिळू दे, अंकुर येतो. मग त्या दाण्यामध्ये तुम्हाला अंकुर दिसला का? एक बी पडलेला आहे बाहेर, तुम्ही पाहिलं तर त्या बीमध्ये तुम्हाला झाड दिसत नाही. कशाचं आहे, केवढं झाड आहे, काहीच कळत नाही. ओळखीचं बी नसेल तर. जर पाणी मिळालं तर अजस्त्र वृक्ष निर्माण होऊ शकतो. म्हणजे जे चैतन्य आहे ते जरी दिसत भासत नसलं तरी ते म्हणून निर्गुण निराकार म्हणून ते आहेच आहे, त्याबद्दल संशय ठेवण्याची गरज नाही. हे अनुभवाने सिद्ध होते. जसं एक कोबीचा कांदा घेतला तुम्ही आणि त्याच्या सगळ्या पाकळ्या काढल्यात, आत बी दिसत नाही, पण कांदा तयार असतो, बी भूमीत असतं. कांदा घेतला, कांदा जो आपण खातो तो कांदा घेतला, सगळ्या पाकळ्या काढल्या तर आतमध्ये काय बी नाही, कुठे नुसता दिसतो, कांदा आहे तयार. तसंही जग आहे, जे आहे ते मात्र
नाशिवंत आहे. तसं हा देह जो आपला आहे तो पंचमहाभूताचा बनलेला आहे, अन्नरसापासून बनलेला आहे. अन्नरस पण नाशिवंत आहे, पंचमहाभूत पण नाशिवंत आहेत. पण त्यातलं चैतन्य आहे ते शाश्वत आहे. आता त्या चैतन्याची ओळख नाही तर देहाच्या ओळखीमुळे संशय संभ्रम आहे आणि कल्पनेमध्ये अडकलेला आहे. म्हणून अज्ञानी जो आहे, मी देहाही कल्पना करणारा आणि देव वेगळा समजणारा, तेव्हा त्याला त्याची प्रचिती येत नाही. कारण तो द्वैतात अडकला, कल्पनेमध्ये अडकला. म्हणून 4 देहाचं निरसन झालं पाहिजे. या देहामध्ये 4 देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. आणि स्थूल देह आहे जो सूक्ष्म देह आहे, स्थूल देहाची अवस्था जागृती आहे, सूक्ष्म देहाची अवस्था स्वप्न आहे, निद्रा आहे. आणि कारण देह आहे त्याच्यामध्ये सुषुप्ती अवस्था आहे त्याची, तिथे आठवण आहे, विसर आहे. आणि महाकारण देह आहे त्याच्यामध्ये त्याची तुर्यावस्था आहे, ज्ञानस्वरूप अवस्था आहे. पण तिथे ज्ञानही आहे आणि अज्ञानही कळतं, ज्ञानही कळतं, अज्ञानही कळतं. कळते पण आहे तिथे, पण कळते पण मला कळते देहाच्या ओळखीने अशी समज आहे, मग ती सुद्धा अज्ञान दशाच आहे. कळते ते कळणे हे स्वतःच भगवत स्वरूप आहे. तुमच्या जाणीवेच्या पेक्षा वेगळा अन्य कोणी देव ईश्वर नाही. तुमच्या ठिकाणी जी चैतन्य जाणीव आहे, जी वावरते आहे, तोच देव ईश्वर आहे. मी नेहमी उदाहरण देतो, एक माणूस मेलेला आहे, हालचाल नाही, काही नाही, काही नाही, पाहत नाही, बोलत नाही, चालत नाही, हालत नाही. का? मग त्याच्या देहामध्ये चालणारा, बोलणारा, हालणारा, पाहणारा, हवं नको सांगणारा कोण होता? तो आत्मा होता ना. पण आत्मा कसा आहे? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा. सूर्य न जाणे ती निर्प्रकाश. हा लाईट जाणत नाही, मी प्रकाश देतो. त्याप्रमाणे तो परमात्मा आहे, त्याच्या ठिकाणी मी वेगळा आहे अशी जाणीभाव नाही, मी करता असं जाणीभाव का. तो सर्व काही तोच आहे. वेगळा असेल तर जाणीभाव ठेवायला लागतं, वेगळा असेल तर ओळख ठेवायला लागते. एक सर्व काही तेच आहे, कोणाला कोणाची ओळख असल्याचा प्रश्न आला कुठे? म्हणून सर्व काही त्याच्यामुळे होतं, पण मी करतो अशी त्याची भावना नाही आहे. म्हणून तो करुणीय करता आहे. मग करुणीय करता आहे तो भोगूनही अभोगता आहे. श्रीकृष्ण भगवानावर आरोप झाला, 16 सहस्त्र नाणी भोगतो देव असून, हे कसं? आणि वर सांगतो मी अभोगता आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं की माझ्या देहाने काही केलं नाही, जे काही केलं ते आत्म्याने केलं. आत्मा सर्वांमध्ये एकच आहे आणि मी तो आहे. मग कोण भोगणार आहे? पण माझा देह भोगणार नाही, मी अभोगताच आहे देह म्हणून. पण माझा आत्मा जो आहे त्या आत्म्यामुळे सगळं काही घडत आहे. आत्मा सर्वांच्या ठिकाणी एकच आहे आणि म्हणून सर्व काही, पण आत्म्याच्या ठिकाणी कर्तेपणा असून सुद्धा कर्तेपणाची जाणीव नाही, कर्तेपणाचा अंबाव नाही. म्हणून तो करुणीय करता आहे, भोगून अभोगता आहे. पण जो अज्ञानी आहे तो त्याला वेगळं समजतो आणि म्हणून मी करता असा खोटा भाव घेतो आणि त्याला तो करता हे विश्वास बसत नाही. म्हणून देहच मिथ्या आहे कळलं. तसं जसं देह पिंड तसंच ब्रह्मांड, ब्रह्मांड म्हणजे विश्व. ह्यालाही 4 देह आहेत, तेही 4 देह मिथ्या आहेत कळले. शिल्लक उरलं ते फक्त तिथे जाणीव भाव, शुद्ध जाणीव, ज्याला जी शिवशक्तीच्या रूपाने, प्रकृती पुरुषाच्या रूपाने जगामध्ये वावरते आहे. पुरुषा अदृश्य आहे, शक्ती प्रकटपणे आहे, प्रकृती प्रकटपणे आहे. प्रकृती म्हणजे विश्व आकार रूपाने दिसते ते प्रकटपणे आहे. पण पुरुषा सर्वामध्ये असून सुद्धा पुरुषामध्ये सगळं रूप पुरुषा कुठे दिसत नाही, शिव कुठे दिसत नाही. प्रकृती पुरुष, तो पुरुष जो आहे म्हणजे तो परमात्मा आहे, तो ईश्वर देव आहे. त्याच्यातूनच सगळं निर्माण झालं. जमगायच्या पाण्याचं उदाहरण दिलं, बिला पाणी मिळालं लगेच झाड होतं, मग त्याला अंकुर येतो, मग त्याला फांद्या येतात, मग पानं फुलं आणि मग फळं येतात, परत बी, परत झाडे,
असा विस्तार वाढतो. तसं या जगामध्ये सहज होते. जसं मी उदाहरण देतो, ताडाचं झाड कितीतरी उंच आहे, 8-10 माळा एवढं उंचसुद्धा असतं, पण त्यातला कोणी मोटर लावली नाही आहे, पंप लावला नाही पाणी चढवायला. पाणी वरचं आपोआप चढतं. नाळीच्या झाडात पाणी चढतं, नाळात पाणी असतं. सहजपणे आपल्या बिल्डिंगमध्ये पाणी चढवायला लागतं पंपाने, तिथे आपोआप घडतं. कारण तो सर्वां ठिकाणी सर्व काही तिथे आहे, सर्वांच्या भोवती आहे तो. ते पंपसुद्धा मोटरच्या रूपाने आपण त्याला ती शक्ती जनरेट करतो, त्याची शक्ती आहे ती करतो आणि त्याच्यातून ते पंप कार्य करून ती शक्तीने पाणी वरून येतो. म्हणजे सगळं काही घडतंय त्याच्यामुळे तो तिथे ती शक्ती दिसत नाही, तुम्हाला अनुभवाला येते. लाईट पेटला की लाईट आहे असं दिसते, बल्ब पेटला, बल्ब पेटत नाही तो लाईट आहे दिसत नाही. जर सूर्य एवढा प्रकाश देतो, सूर्याला माहीत नाही मी प्रकाश देतो, अंधार दूर करतो. तसं परब्रह्म परमात्मा तो सर्व काही करूनही अकर्ता आहे, भोगूनही अभोक्ता आहे आणि ते प्रत्येकाचे स्वरूप आहे. आपण देह नाही, आपण आत्माच आहोत असा बोध जर झाला तर सगळा संशय गेला, मुक्त झाला तो आणि तो त्या परमात्मा स्वरूपाच्या पदवीला पोचल्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला, असा त्या समासाचा अर्थ आहे. Meaning of this chapter.